नमस्कार, मी वृषाली घाटपांडे. विचारचक्राच्या वृषाली अँड बुक्स या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डिसेंबर महिन्यात मी वाचून पूर्ण केलेल्या एका पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. ज्यांना कोणाला प्रवास वर्णन आवडतं त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. ज्यांना कोणाला परदेश प्रवास आवडतो त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटल्याबरोबर ज्यांचं नाव ओठांवर येतं आणि मुत्सद्दी, दूरदृष्टी, प्रज्ञावंत आणि कार्यक्षमता या सगळ्या गुणांचा साठा असलेलं, महाराष्ट्राला लाभलेलं हे उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांना आवडतं त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे विदेश दर्शन आणि पुस्तकाचे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण. प्रवास वर्णन म्हटल्यावर आपल्याला दिबा मोकाशी, पु ल देशपांडे यासारखे अनेक लेखक आठवतात. परंतु हे त्या पठडीतलं प्रवास वर्णन नाही. मुळात हे केवळ प्रवास वर्णन नाहीच. प्रवास वर्णनाबरोबर हा आहे यशवंतरावांनी आपल्या प्रिय पत्नी वेणुताई यांना लिहिलेला पत्ररूपी लेखसंग्रह. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की एक पंतप्रधान पद सोडलं तर देशाची जी काही सर्वोच्च केंद्रीय मंत्रीपदं आहेत ती बहुतांशी सगळीच यशवंतरावांनी भूषवली. 1963 ते 1977 या कालखंडात देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि विदेश मंत्री असताना आणि देशाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना प्रचंड विदेश यात्रा करावी लागली. वेणुताईंच्या प्रकृतीमुळं त्या फारशा यशवंतरावांसोबत जाऊ शकल्या नाहीत. परंतु यशवंतरावांच्या नजरेत भरणारा सुंदर प्रदेश हा पत्ररूपाने का होईना पण वेणुताईंच्याही नजरेत भरावा या उद्देशाने लिहिलेला हा सगळा पत्रप्रपंच. त्यामुळे हे केवळ वृक्ष प्रवास वर्णन नाही. त्यात विरह आहे, त्यात व्याकुळता आहे आणि परदेशात असतानाही भारतात असलेल्या आपल्या पत्नीची आठवण येऊन परदेश आणि स्वदेश यांना आणि दोन मनांना जोडणारा मुलायम धागा आहे भावनिकतेचा. हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या अनुभवाची तिजोरी आहे. ही तिजोरी उघडा आणि राजकारणापासून रंगमंदिरापर्यंत, वस्तुसंग्रहालयापासून वास्तुरचनेपर्यंत, साहित्य संस्कृतीपासून संशोधन संस्थांपर्यंत आणि निसर्गापासून विकसनशील देशाच्या महत्त्वाच्या निर्णयापर्यंत सगळा विचारांचा साठा तुमच्या हाती लागेल. यशवंतराव परदेशात म्हणजे पैलतीरावर गेल्यावर तिकडचे झाले नाहीत, तर त्यांनी ऐलतीरासाठी एक साकव बांधला. जिथे जिथे ते गेले तिथे गेल्यावर देशाची आठवण आली नाही असं मुळीच झालं नाही. इंडोनेशियामधल्या बोरोबुडूरचं बुद्ध मंदिर पाहून ते प्रचंड भारावून गेले आणि भारावून गेल्यावर ते लिहितात, आज दिवसभर मी या मंदिराने भारावून गेलो आहे. आशिया खंडातील पुरातन संस्कृतीचे हे अवशेष पाहिले म्हणजे माणूस भारावून गेला नाही तरच आश्चर्य. वेरूळ अजिंठ्याची आठवण झाली. तेथील रूपसंपन्न चित्रकला, शिल्प आणि विविध भाव दाखवणारी बुद्धाची अविस्मरणीय मूर्ती याच्या संगतीला आता बोरोबुडूरची जोड मिळाली. इंग्लंडमधलं मरीन ड्राईव्ह बघताना त्यांना मुंबई आठवते. हवाईमध्ये गेल्यावर त्यांना जुहूचं वातावरण आठवतं. इटलीमध्ये फ्लोरेन्स, रोम प्रवास करताना त्यांना मुंबई पुणे रस्त्याची आठवण येते. क्वालालंपूरचं रेस कोर्स पाहून त्यांना पुण्याच्या रेस कोर्सची आठवण येते. अरारतचं शिखर पाहून त्यांना शिखर शिंगणापूर आठवतं आणि डॅन्यूब नदी पाहून त्यांना आठवतो तो आपला कृष्णा काठ. या सगळ्यात तिकडे गेल्यावरही नाराज असलेल्या वेणुताईंचा मूड बदलला का हे विचारायचं मात्र ते विसरत नाहीत. या पुस्तकाला प्रस्तावना आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची. त्यांच्याच भाषेत हे पुस्तक म्हणजे एक पृथ्वी प्रदक्षिणा आहे. हे पुस्तक संपादन केलं आहे ते रामभाऊ जोशी यांनी आणि त्यांच्या मनोगताच्या शेवटी ते फार सुंदर लिहितात. प्रवासी यशवंतरावांचं हे विचारधन प्रवास करीत वेणुताईंपर्यंत पोहोचलं. पुन्हा प्रवास करीत माझ्या भेटीला आलं. वाचकांच्या भेटीसाठी त्याला पुन्हा प्रवास सुरू करावा लागला आहे. त्याचं आणि वाचकांचं मनोमिलन घडावं, प्रवास सफल संपूर्ण व्हावा हीच अपेक्षा. मागच्या महिन्यात हे पुस्तक वाचून मी संपवलं. आता पुढचा प्रवास हा तुम्हा सगळ्यांचा. आज मकर संक्रांत आहे.
आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. एका अशाच संक्रांती यशवंतराव परदेशात असताना आपली बॅग उघडतात आणि त्यांच्या बॅगेत त्यांना समोर दिसतो तिळगुळ. ते स्वतः तो तिळगुळ घेतात आणि मनोमन वेणुताईंनाही तो देतात. तुम्हा सगळ्यांनाही संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच एक संक्रांत सगळ्या मराठ्यांसाठी, पर्यायाने देशासाठी काळरात्र ठरली. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती. पानिपतावर जरी गळाले अनेक मोती, तरी ते सदैव आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देत राहतील. यशवंतरावांच्या बाबतीत कायम एक प्रसंग सांगितला जातो. ते संरक्षण मंत्री असताना त्यांच्या मोटारीचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे जात होता. वाटेत रस्त्याच्या कडेला त्यांना पानिपत असा नामफलक दिसताच त्यांनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि थांबवायला सांगितली. नियोजित प्रवास बाजूला सारून ते पानिपत युद्धस्थळाजवळ गेले. समाधीच्या जवळ जाताच अचानक ते खाली बसले. जमिनीची माती दोन्ही मुठीत भरली आणि हमसून हमसून रडायला लागले. जिथे यशवंतराव पानिपत आठवून अस्वस्थ होतात, तिथे आपली काय कथा. सगळ्या पानिपत वीरांना अभिवादन. आणि हे पुस्तक लिहिणाऱ्या आणि मागच्याच आठवड्यात स्मृतिदिन झालेल्या यशवंतरावांनाही विनम्र अभिवादन. मनपूर्वक धन्यवाद.